निवडणुकीचं वारं सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर जालना स्थानिक स्वराज्य विधान परिषद निवडणूक, आणि या निवडणुकीमध्ये एकूणच दोन्ही जिल्ह्यांची परिस्थिती आपण जर पाहिली तर भारतीय जनता पार्टी ही मग त्या नगर परिषदांमध्ये थोडं कमी आहे, पण नगर परिषद महानगरपालिकेमध्ये आम्ही इथे 62 आहोत, जालन्यामध्ये 44 अधिक कॉप मेंबर आहेत, जिल्हा परिषद मध्ये आम्ही इथे 25 जण आहोत, अधिक अपक्ष आमच्या सोबत आहेत, पंचायत समितीचे अध्यक्ष आमच्याकडे आहेत. त्याशी सगळ्या ठिकाणची निवडणूक जी ज्याच्यावर चालते ते म्हणजे संख्याबळ, आणि त्या बाबतीत भारतीय जनता पार्टी ही आघाडीवर, म्हणजे मतदारांनी ज्या प्रतिनिधींना निवडून दिलं, म्हणजे जनमताचा कौल आणि त्या प्रतिनिधींनी निवडायचा प्रतिनिधी, तर हा सगळा विचार भाजपच्या पाठीशी, जनाधार भाजपच्या पाठीशी आहे. त्याच्यामुळे आम्ही सर्वांनी परवा माननीय मुख्यमंत्री, माननीय प्रदेशाध्यक्ष यांची एक शिष्टमंडळ म्हणून जालना आणि संभाजीनगरच्या कार्यकर्त्यांनी अतुल सावे साहेबांच्या नेतृत्वात भेट घेतली. केनेकर साहेब होते, सावे साहेबांनी सविस्तर तिथेही मांडणी केली, आणि एकूणच भाजपला हा मतदार सुटला पाहिजे, हा जनतेची मागणी आहे. भाजप राजकीय मागणी नसून जनमताची मागणी आहे, आणि त्यामुळे आम्ही आज पुन्हा एकदा माननीय प्रदेशाध्यक्ष माननीय सावे साहेब पण आता सरकारचे प्रतिनिधी म्हणून त्यांनाही आम्ही एक निवेदन देतोय, आणि प्रदेशाध्यक्षांना मी पूर्वीच जिल्हाध्यक्ष म्हणून निवेदन दिलेलं आहे. तर या सगळ्या विषयामध्ये या दोन्ही जिल्ह्यांचं नेतृत्व करण्याची संधी ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला मिळावी. तो कार्यकर्ता कोणी असेल तो पक्षश्रेष्ठींचा अधिकार आहे, पण ही जागा भाजपला सुटावी या अनुषंगाने आमची विनंती आहे, आणि या विनंती आपण आपल्या प्रसार माध्यमातून सरकारपर्यंत सर्वांपर्यंत पोहोचवावी. कारण आता जर आपण 600च एकूण इथे मतदान आहे, आणि मोठामोठी जर संख्या काढली तर 270 280 हे भाजपचं आहे, 120 125 शिंदे सेनेचे आणि इतर बाकीची मंडळी. तर अगदी या स्वबळावर म्हटलं तरी भाजपच हे आघाडीवर राहू शकतं. त्याच्यामुळे आतापर्यंत महायुती आहे, महायुतीतच हे राहावं, पण संख्याशास्त्र दोन्ही आमच्या मित्रपक्षांनी समजून उमजून ही जागा भारतीय जनता पार्टीची हे मान्य करावं. आपण महानगरपालिकेतही आपण पाहिलं की त्यांचा आग्रह होता, आमचे आमदार 3 आमदार आहेत, 1 खासदार आहे, आणि आम्हाला जागा सोडा. पण इतकी वर्ष भारतीय जनता पार्टीचा विचार परिवार हा सगळ्या महायुतीचा धर्म पाळतो, सेनेचा उमेदवार असेल तर त्याला मतदान करतो, आणि यावेळेला जेव्हा सेनेने युती तोडून वेगळं लढायचं ठरवलं तर आमची म्हणजे फजिती झाली होती की त्यांनी ऐन वेळेला आमच्याशी न चर्चा करता निर्णय घेतला आणि युती तोडली. पण ज्या वेळेला मतदान झालं त्यावेळेला लक्षात आलं की भाजपचं मतदान हे सगळ्या शहराच्या कोपऱ्या कोपऱ्यामध्ये आहे. भाजपचा विचार जनतेला आवडतो. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ, आपलं नेतृत्व माननीय अतुल सावे साहेब यांना हेच काही चांगलं करू शकतात याची समाजाकडला खूप मोठी अपेक्षा आहे, आणि तसं सगळीकडे घडतंय. पण त्यामुळे याही विधान परिषदेमध्ये भाजपला ही सीट मिळावी अशी अपेक्षा आपल्या माध्यमातून मी माननीय प्रदेशाध्यक्ष, माननीय मुख्यमंत्री, माननीय सावे साहेब यांच्यापर्यंत पोहोचवतो.